नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता एक नव्यान गोष्टी पुढे येऊ लागलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल एक पत्र लोकांसाठी लिहिलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत तटकरे यांनी अनेक गौप्यस्फोट करून सध्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांची पोलखोल केली आहे। 3 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट बाहेर पडला। या गटानं महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सरकारला पाठिंबा दिला। त्यामुळे अजित पवार या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले आणि त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीमधील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं। आता येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही अजित पवार गटाला आणखीन काही मंत्रिपदं मिळण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान अजित पवार यांनी आज एक पत्र लिहिले। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कोर्टात सुरू आहे, तिकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा दावा केला जात आहे। तोच आज अजित पवार यांनी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख असलेल्या लेटरहेडवर पत्र लिहिलं। पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला काहीशी मवाळ भूमिका घेतलेल्या अजित पवार गटानं आता आपली भूमिका आक्रमक केली असल्याचं दिसून येते। कोर्टातील युक्तिवाद असो किंवा बाहेर पत्रकार परिषदांमधील बोलणं असो, आता आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्याचा निर्णय अजित पवार गटानं घेतल्याचंच दिसून येते की 2014च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितलेला नसताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रीय अध्यक्ष सरचिटणीस म्हणून त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला। ती वस्तुस्थिती खरी आहे। त्यामुळे आपण जे मला प्रश्न विचारतात त्याची उत्तरं त्याच्यामध्ये दडलेली आहेत आणि म्हणून ज्यांनी कोणी ट्विटच्याद्वारे भावना व्यक्त केल्या असतील त्यांनी या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर का अधिक माहिती सांगितली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगला प्रकाश पडेल। कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाच्या पोस्टर्सवरून शरद पवार गायब झाले आणि त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो झळकू लागलाय। यावरून अजित पवार गटानं महाराष्ट्राला द्यायचा तो संदेश दिला आहे। त्यानंतर आजच त्यांनी एक पत्र जाहीर केलं। त्यात त्यांनी आपली पुढची वाटचाल बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व या यशवंतराव चव्हाण यांच्या सूत्रानुसार असेल। प्रत्येक काळ हा वेगळा असतो, काळाची आव्हानं वेगळी असतात असं म्हणत त्यांनी या बदलत्या काळानुसार निर्णय घ्यायचे असतात, तसाच आपण निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना सरकारला पाठिंबा दिला असं त्यांना या पत्रातून सूचित करायचं आहे। हे पत्र जसं अजित पवार यांनी ट्विट केलं तसं माध्यमांमध्ये चर्चा रंगू लागल्या। हा झाला अजित पवार यांच्या पत्राचा विषय। याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही नेते आमदार कशी दुटप्पी भूमिका मांडतात हे स्पष्ट केलं। शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि आपली भूमिका मांडताना दोन्ही दगडांवर कसा पाय ठेवायचा हेही त्यांनी दाखवून दिल्याचं तटकरे म्हणाले। आज शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने जणू काय तेच जन्माला आलेत राजकीयदृष्ट्या असा दावा करणाऱ्या मंडळींनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रावरती त्या सगळ्यांच्या सह्या आहेत। ज्यावेळी एकनाथ शिंदे 2022 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि एखाद्या मित्रपक्षाचं सरकार येईल अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सह्यांचं पत्र दिलं होतं। त्यात हे शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेणारे आमदार आहेत असंही तटकरे यांनी सांगितलं। याशिवाय 1999 पासून नेत्यांच्या निवडी या लोकशाही पद्धतीनंच झाल्या। पहिल्यांदा छगन भुजबळ आणि नंतर स्वर्गीय आर पाटील यांच्या निवडी झाल्या होत्या। मात्र आज यातील काही आमदार वेगळी भूमिका घेत असल्याचं आपण रोज बघत आहोत। जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलण्यासाठी समिती कशी काय तयार केली होती याची उत्तरं आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येणं अपेक्षित आहे।
त्यावेळी नेमकं काय राजकारण झालं आणि घेतलेला निर्णय अचानक बदलण्यात का आला हेही समजणं अपेक्षित आहे. वस्तुतः अजित पवार यांनी याच निर्णयाची अंमलबजावणी केली असं म्हणावं लागेल. याबद्दल आणखी बोलायचं म्हटलं तर 2014मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेता बनले होते. हे अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळं आज अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ही मूळ भूमिकेशी सुसंगतच आहे असं म्हणावं लागेल. 50 वर्षापेक्षा अधिक काळ राजकारणात आपले पाय रोवून उभे असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी कधीच कोणाला अंदाज येत नाही. ते एखाद्यावर खुश होतात तेव्हा ते ज्याच्यावर खुश झाले त्याला भीती वाटायला लागते असं विधान एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळं त्यांच्या राजकीय भूमिकांचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही. हे आत्तापर्यंत महाराष्ट्रानं अनुभवलं आहे. धक्कातंत्र म्हणून त्यांच्याकडं पाहिलं गेलं, मात्र या धक्कातंत्राला आता अजित पवार यांनीच धक्का दिला आणि पक्षातून बाहेर पडून आपल्यालाच जास्त समर्थन असल्याचं दाखवून दिलं आहे. आता ते दसऱ्यापासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून ते अधिक तपशील लोकांसमोर मांडतील अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.